हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आपला पार्ट 3 चॅप्टर नंबर 3 जो सिक्वेन्स सिरीज स्टार्ट होता तो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपला, ऑब्झर्व द सिरीज अँड फाइंड द ऑड मॅन आउट. ठीक आहे, आपल्याला काहीतरी एक सिक्वेन्स दिलेले आहे, काहीतरी नंबर्स दिलेले आहेत, त्याची काहीतरी सिक्वेन्स असते, सिरीज असते, म्हणजे एकमेकांवर ते नंबर काय असतात आपले डिपेंडंट असतात. तर त्याच्यामधला कोणता नंबर त्यांच्या तो जो काही रूल आहे तो फॉलो करत नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट्स सी, इथे काय दिलेलं आपल्याला 14, 26, 38, 50, 64, 74 अँड 86. नाव लेट्स चेक फर्स्ट. आपण डिफरन्स बघूया आधी त्याचा येतो का. दॅट मीन्स याच्यातून हा मायनस करायचा. 26 मायनस 14 इट विल बी 12. Now 38 minus 26, it will be again 12. 50 minus 38, it will be again 12. 64 minus 50, here 14. ठीक आहे, एक सापडला आपल्याला ज्याचा आन्सर 14 येते. Now 74 minus 64, it will be 10. And 86 minus 74, again answer is our 12. Now first thing, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हा जो काही 64 आहे, हा 64 आपल्याला प्रॉब्लेम करतो आहे. दॅट मीन्स 14 आणि 26 यांच्यातला डिफरन्स 12 आहे. 26 आणि 38 मधला डिफरन्स 12 आहे. सेम ॲज 38 आणि 50 मधला डिफरन्स 12 आहे. बट इथे डिफरन्स 12 नाही आहे, प्लस इथे डिफरन्स 12 नाही आहे. म्हटल्यावर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरतो आहे हा 64. अँड लास्ट वन आपला 86 मायनस 74 पण आन्सर पण आपल्याला काय येतं आहे, आपला 12 येतं आहे. सो आपल्याला प्रॉब्लेमॅटिक कोण ठरतो आहे, ऑड मॅन आउट कोण आहे आपला, नंबर 64. अँड नंबर 64 दॅट मीन्स ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. 9, 15, 23, 32, 45 अँड 59. ठीक आहे, याच्यामध्ये एक काहीतरी सिक्वेन्स आहे, ती सिक्वेन्स आपण फाइंड आउट करूया. बघा इथे एक दिलेला आहे 9 इज नथिंग बट डिफरन्स जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर प्रत्येकातला डिफरन्स वेगवेगळा येतो आहे. सो प्रत्येक क्वेश्चनला प्रत्येक नंबरला इव्हॅल्युएट करावं लागेल आपल्याला. 9 नंबरचं इव्हॅल्युएशन असं येतं 3 स्क्वेअर. ठीक आहे, अगेन 15 नंबरचं जे आहे ते 4 स्क्वेअर मायनस 1 लिहू शकतो आपण. बघा सिक्वेन्स काय होती आहे, लक्षात येतं आहे का. तर सिक्वेन्स अशी आहे, 3 स्क्वेअर इज नथिंग बट युअर 9 फर्स्ट नंबर. 4 स्क्वेअर मायनस 1 इज नथिंग बट युअर 16 मायनस 1 दॅट मीन्स 15. सेकंड नंबर आपल्याला सापडला. नेक्स्ट आहे आपला 5 स्क्वेअर मायनस 2. एक आपण इन्क्रीज करत जातो आहे. तो 5 स्क्वेअर मायनस 2 म्हणजे काय, 25 मायनस 2 दॅट मीन्स इट्स 23. नाव नेक्स्ट नंबर 6 स्क्वेअर मायनस 3 इज नथिंग बट युअर 36 मायनस 3. तो आन्सर येतो आपल्याला 33. ठीक आहे, बट इथे आला आहे काय आपल्या सिक्वेन्समध्ये 32. दॅट मीन्स 32 ऑड मॅन आउट असणार आहे. बट अगेन नेक्स्ट आपण सॉल्व करूया. बघा 6 स्क्वेअर नंतर तुमचं काय येतं 7 स्क्वेअर, राईट. नाव 7 स्क्वेअर मायनस 4. 7 स्क्वेअर इज नथिंग बट युअर 49 मायनस 4 दॅट मीन्स 45. अगेन आपल्याला जो आहे तो नंबर मिळालेला आहे. अँड लास्ट वन 8 स्क्वेअर मायनस 5 इज नथिंग बट युअर 64 मायनस 5 विच इज इक्वल्स टू 59. दॅट मीन्स आपल्याला सगळे सिरीज करेक्ट मिळालेले आहेत. फक्त एकच सिरीज आपल्याला जो ऑड मॅन आउट वाटतो तो कोण असणार आहे आपला 32. दॅट मीन्स ऑप्शन नंबर 2. नाव नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 14. 11, 17, 19, 23, 29, 33 अँड 37. याच्यामध्ये डिफरन्स ॲडिशन पहिल्यांदा सिक्वेन्समध्ये बसते का बघायचं. तर सेम सिक्वेन्समध्ये इथे बसत नाही आहे, कारण 11 आणि 17मधला जो काही डिफरन्स आहे तो 6 आहे. बट 17 आणि 19मधला डिफरन्स अगेन आपल्याला 2 येतो, त्याच्यामुळे तो डिफरन्सचा ॲडिशनचा काहीही पार्ट याच्यामध्ये नाही आहे. नेक्स्ट वन थिंग, हे कोणाचेही परफेक्ट स्क्वेअर नाही आहेत. इफ यू सी याच्यामध्ये दिलेलं आहे 11, 17, 19, 23, 29, 33 अँड 37. देर आर नो एनी परफेक्ट स्क्वेअर्स बिटवीन अस. सो याच्यामध्ये तुमचं हे जे काही दिलेलं आहे ते सगळे प्राईम नंबर्स आहेत. 11 नंबर आपला प्राईम आहे, 17 नंबर प्राईम आहे, 19 नंबर प्राईम आहे. ठीक आहे, तर जे काही आहेत हे सगळे काय आहेत आपले प्राईम नंबर. आता याच्यामधले जो प्राईम नंबर नाही आहे त्याला ऑड मॅन आउट करायचं आहे. तर त्याचं आन्सर आहे आपलं 33. दॅट मीन्स ऑप्शन नंबर 3. 33 हा प्राईम नंबर नाही आहे. नाव क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 आपल्याला काय सांगतो बघा. 121, 144, 169, 196, 125, 256 अँड 289. तर याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर 121 इज नथिंग बट युअर 11 स्क्वेअर.
सेकंड ऑप्शन आहे तुमचं 12 स्क्वेअर 144, 13 स्क्वेअर इट नथिंग बट युअर 169, 14 स्क्वेअर इज नथिंग बट युअर 196, बट हिअर 15 स्क्वेअर इज इक्वल टू 225 विच इज नॉट हिअर, जो आपल्याला ऑडमॅन आउट करतो 125. अगेन आपण नेक्स्ट बघितलं तर 16चा स्क्वेअर तुमचा काय येतो 256. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे तुमचं 17 स्क्वेअर इज नथिंग बट युअर 289. ठीक आहे. तर ऑडमॅन आउट आपल्याला काय मिळतो 125. दॅट मीन्स ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 17 प्लस 25 सॉरी 17, 25, 35, 47, 60 and 77. Here one another sequence will be बघा 4 square plus 1 that means what 16 plus 1 is nothing but your 17. फर्स्ट ऑप्शन. सेकंड वन फक्त 5 स्क्वेअर म्हणजेच काय ना तुमचं 25. नाव 6 स्क्वेअर मायनस 1 एक एक रिड्यूस करत जायचं आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं आपण काय करतो तर एक एक रिड्यूस करतोय. 6 स्क्वेअर मायनस 1 इथे प्लस 1 होता, इथे तो मायनस केला, परत आपल्याला मायनस 1 इन्क्रीज करत जायचं आहे. दॅट मीन्स 36 मायनस 36 मायनस 1 इज नथिंग बट युअर 35. नेक्स्ट वन आहे आपला 7 स्क्वेअर मायनस 2 दॅट मीन्स 49 मायनस 2 इज नथिंग बट युअर 47. मिळालेला आहे सिक्वेन्स मिळतोय बघा आपल्याला 17 मिळतोय, 25 मिळतोय, 35 मिळतोय, 47 मिळतोय. दॅट मीन्स आपण करेक्ट ऑप्शनने जातोय. नेक्स्ट वन आहे तुमचा 8 स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे. सो इट विल बी 64 मायनस 3. काय आलं पाहिजे तर आपल्याला आन्सर 61 आलं पाहिजे. ठीक आहे. जे की इथं आपल्याला येतं आहे 60. दॅट मीन्स ऑडमॅन आउट कोण आहे तुमचा 60. ठीक आहे. तरी पण नेक्स्ट बघा 9 स्क्वेअर मायनस 4 सिक्वेन्स कंप्लीट करते का बघायचं आपल्याला. 9 स्क्वेअर इज नथिंग बट युअर 81 मायनस 4 दॅट मीन्स आन्सर इज 77. दॅट मीन्स आपल्याला सगळे सिक्वेन्स मिळतात. 17 मिळतोय, 47 मिळतोय, 35 मिळतोय, 25 मिळतोय, 17 मिळतोय, बट एकच मिळत नाही आहे जो आहे आपल्याला 60. दॅट मीन्स ऑडमॅन आउट आपला असणार आहे ऑप्शन नंबर 4 60. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे त्या चॅप्टरचा. तर क्वेश्चन असा आहे, फाइंड द नंबर इन द प्लेस ऑफ स्टार इन द फॉलोइंग. ठीक आहे. जिथे स्टार आहे तिथे आपल्याला सिक्वेन्स कंप्लीट करतच आपल्याला तो नंबर फाइंड आउट करायचा आहे. ऑल राईट. नाव नंबर काय आहे बघा आपल्याला दिलेला आहे 100, 110, 119, 127, देन स्टार वी हॅव टू फाइंड आउट अँड लास्ट वन विल बी 140. इथे एक सिक्वेन्स मला जी ऑब्झर्व करायला मिळते ती अशी 100मध्ये जर आपण 10 ॲड केलं तर आपलं 110 येतो. ठीक आहे. अगेन 110मध्ये आपल्याला 9 ॲड केलं तर 119 येतो. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन मिळालं, सेकंड मिळालं, थर्ड मिळालं. नाव 119मध्ये जर मी 8 ॲड केलं, कमी करत जाते बघा, पहिल्यांदा 10 नंतर 9 नंतर 8. ऑल राईट. नाव 119मध्ये 8 ॲड केलं तर 127 आन्सर मिळतं मला. अगेन 127मध्ये मी एक कमी करून ॲड करणार. दॅट मीन्स किती ॲड करणार 7 ॲड करणार इज नथिंग बट युअर 134. ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड येतो. नेक्स्ट इक्वेशन कंप्लीट करूया आपण. 134मध्ये आपण प्लस 1 कमी करायचं दॅट मीन्स 6 ॲड करणार. आन्सर आपलं काय आलं 140. दॅट मीन्स 140 आपल्याला सिक्वेन्स कवर करतो. 140 मिळाला, 127 मिळाला, 119 मिळाला, 110 मिळाला, 100 मिळाला. सो what place of star? It will be 134 ऑप्शन नंबर सेकंड. नाव लास्ट क्वेश्चन या चॅप्टरमधला सगळ्यात लास्ट क्वेश्चन असा आहे आपला. सिक्वेन्स दिलेली आहे 64, 56, 49, 43, स्टार 34 अँड 31. ठीक आहे. तर आता 64, 56 याच्यामध्ये काय रिलेशन लागतं बघूया आधी. ठीक आहे. जर इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली तर डिफरन्स बघूया आधी. 56 दॅट मीन्स 64 मायनस 56 करूया. ठीक आहे. तर आपल्याला आन्सर काय मिळतं तुमचं ठीक आहे. डिफरन्स किती मिळतो तुम्हाला 8 मिळतो डिफरन्स. अगेन आपल्याला 56 मायनस 49 जर केलं आपण तर आपल्याला डिफरन्स काय मिळतो इट विल बी ठीक आहे 7 डिफरन्स मिळतो आपल्याला. सो एक एक रिड्यूस होत गेलेत. इफ यू ऑब्झर्व दिस एक एक रिड्यूस होत गेलेत बघा. देन 49मधून जर आपण
43 मायनस केला तर आपल्याला काय मिळतो 6 मिळतो. दॅट मीन्स आपल्याला काय मिळतं ते एक 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 रिड्यूस होत गेलेत. तर ते कसे रिड्यूस झालेत बघूया आपण. नाव 64 मधून 56 मायनस केला इट विल बी 8. देन 56 मायनस 49 इट विल बी 7. 49 मायनस 43 इट विल बी 6. देन अगेन 43 मधून आपल्याला कोणता नंबर मायनस केल्यानंतर 5 येईल हा क्वेश्चन आहे. समजतं आहे. सो सिम्पल आपण काय करणार 43 मधून 5 मायनस केल्यानंतर 43 मधून कोणता नंबर मायनस केला आपण तर आपला आन्सर काय येत आहे 5 येत आहे. दिस इज नथिंग बट युअर 38. बघा 38 इज युअर आन्सर. ऑल राईट 38 ऑप्शन नंबर फर्स्ट. पण सिक्वेन्स कवर करून जाऊ आपण. ठीक आहे. सो 38 जर असेल 38मधून आपल्याला 34 मायनस केला तर किती यायला पाहिजे आपला आन्सर 4 आलं. नेक्स्ट वन 34 मायनस लास्ट वन नंबर इट विल बी 31. आन्सर किती येते 3. सो ही सिक्वेन्स ते कवर करतं बघा 3 4 5 6 7 8. ऑल राईट. तर आपल्याला ऑप्शन काय मिळणार आहे मेन जो स्टारच्या ठिकाणी असणार आहे तो असणार आहे 38. ठीक आहे. थँक्यू.